गेवराई तालुक्यातील उमापूरमध्ये 21 तारखेला काही गावगुंडांकडून एका संपूर्ण कुटुंबाला मारहाण झाली होती. सध्या ते संपूर्ण कुटुंब आहे बीड जिल्हा रुग्णालयात आणि मी त्या कुटुंबासोबत आहे. आपण एकंदरीत जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय होतं आणि कमीत कमी 40-50 जणांनी त्या गावगुंडांनी ह्या पूर्ण कुटुंबाला मारहाण केली आहे रात्रीच्या वेळी. माझ्यासोबत कुटुंबामधले काही लोक येतं. ताई, काय सांगाल, हे कधीपासूनचं प्रकरण होतं आणि ते गावगुंड आहेत तरी कोण? 21 एप्रिल वेळ नाही का सुमारे 10 वाजता ते नाही का आले आणि आमच्या घरापुढे एक स्मशानभूमी आहे, तर त्या स्मशानभूमीचं गेट उघडून ते नाही का तिथं दारू प्यायला बसले आणि अचानकच ते आम्ही तिथं गेलो. म्हणजे आम्ही बाहेरच होतो, आमचं कुटुंब सर्व बाहेरच होतो, गप्पा गोष्टी करत होतो. तर अचानक त्यांच्या शिव्यागाळ्या चालू झाल्या आणि पप्पा तिथं गेले आणि विचारत होते की काय झालं, का शिव्या देता येतं. तर मग ते म्हणाले तुला काय करायचं आहे, तू निघ म्हणे इथून, असं तसं बोलले. आणि त्याच्यानंतर पप्पावरती धावले ते आणि लगेच मग माझे मावस काका आले, ते थोडेफार त्यांच्यावरती धावले. मग त्यांना थोडं मारहाण केली त्यांनी पण. आणि लगेच त्यांनी नाही का तिथले आमच्या शेजारी दगडं होते, घराच्या शेजारी दगडं आणि बांबू गज ते उचलले आणि माझ्या काकावरती हमला केला त्यांनी. मग माझी मम्मी पडली मधी. मम्मी म्हणे की तुम्ही का हाणतायत असं तसं. तर मम्मीला पण हाणलं त्यांनी. सुभाष चव्हाण ह्याने माझ्या मम्मीवरती हात उचलला. गुड्डू कापसे ह्याने पण माझ्या मम्मीचे केस ओढले आणि वेगळ्या पद्धतीने मारहाण केली, छेडखानी केली आणि मी मध्ये पडले. मी व्हिडिओ काढत होते त्यावेळेस, तर मी व्हिडिओ काढत होते, तर मम्मीला मारताना मी मध्ये पडले. तर तेव्हा नाही का त्याने मला पण मारलं. मग मी पोलीस स्टेशनमध्ये गेले. काकू, एकंदरीत हे सगळं त्या दिवशी मारहाण झाली आहे, तुमच्या पतीला देखील मारहाण झाली आहे, मुलीला देखील मारहाण झाली आहे. ह्या सगळ्या गावगुंडांचा नेमकं त्रास होता का तरी कधीपासून? हे 2-1.5 वर्षापासून चालले. हे कशाबद्दल आहे, माझ्या दारूचा धंदा आहे. पुढं 10-12 पोरं घेऊन दारू पेते, शिव्या गाळ्या देते, रातच्या 2-2, 3-3 वाजूस्तर. मी फक्त त्यांना सांगायला गेले, बाबा आमच्या घरात नवतरण्या पुरी आहे, सुना आहे, बाय आहे, का तुम्ही असं काम करता, तुमच्या घरी जाऊन तुम्ही दारू प्या. ह्याच्यामुळं त्यांनी खुनीच ठेवली त्यांनी. त्याच्यामुळं त्यांनी 2-1.5 वर्षापासून असंच राडे चालले. तर त्या दिवशी 8 दिवस झाले. 8 पुऱ्या दिवशी त्याच्या घरी मी जाऊन आलेले का बाई तुझ्या नवऱ्याला समजव. ते आमच्या गल्लीत येऊन तो दारू पितो, 10-12 माणसाला दारू पाजितो, शिव्या गाळ्या देतो, शिट्ट्या वाजव. तर ते असा प्रकार आमच्या घराच्या समोर करतो. हे कोण आहे, हा नेमकं कोण आहे, नाव काय त्याचं? कापशे चव्हाण, सुभाष चव्हाण, गुड्डू कापशे, महादू करात, हे 10-12 जणं अशी माझ्या घराच्या पुढं राडे करते. किती वर्षापासून राडे करतात ते? 2 वर्षापासून. हां काका, मारहाण झाली आहे तुम्हाला 21 तारखेला. काकूंनी जसं सांगितलं, दीड ते 2 वर्षांपासून हा त्रास होतोय. आता याची पुढची मागणी काय आहे तुमची? तारखेला 21 तारखेचं तुम्ही घेतलं, तर 22 तारखेला 10 वाजता, 10 ते 10:30 वाजता हे कमीत कमी आम्ही काही आतमध्येच होतो, जे 100-150 पोरं घेऊन आला. पूर्वी दगडफेक झाली, आतमधून बाहेर आम्ही निघलो नाहीत. माझे एक पोरगं लहान आहे, मुलगी मोठी आहे, मुलगा मोठा आहे. आम्ही सगळे आतमध्ये लपून बसलो. आतमध्ये गायीसुद्धा बांधलेली होती आणि पुन्हा त्यांनी दगडफेक केली. भिंतीवरून आले, दगडफेक केली. तो दगड नाही, ते बार लागला मला, बार गजाचा बार होता त्यांच्याकडे. असे एवढे दगड होते. पत्रसुद्धा माझे वाकवले, दरवाजा तोडला. सरकारी क्वार्टरमध्ये राहतो मी. किती जण? कमीत कमी 100-125 लोक होते आणि आम्ही 3-4 जण होतो. पोलिसांना बोलून नाही का घेतलं? तिथं फक्त पवारसाहेबच होते, ते सुद्धा घाबरले. पण त्यांनी तरी बी कसं थोडी मदत केली. मग गाडी आली चकली आंब्याची, मग ते पुरे गेले. मग त्यावेळेस त्यांना पोलिसांनी घेऊन नाही का गेले त्या लोकांना? आम्ही माझं डोकं फुटल्यामुळं ते मी तिथं थांबलो नाही ना, बेसूत पडलो. मग मी ॲम्ब्युलन्सला फोन लावला माझ्या मुलींनी. मग ते तिकडे गेलो होतो आम्ही. मग त्यांनी माझ्यावर केस केली. त्यांनी तुमच्या उलट केस केली? हां. आणि कधीपासून त्रास आहे?
आता हे 1.5 वर्षापासून चालले. दारू पितो तो, याला शिव्या देतो, त्याला शिव्या देतो. पण शिव्या द्यायचं कारण आम्हाला शिव्या देत नाही तो, पण आमचे घरदार जवळ आहेत ना, लेकीवाळी आहेत ना. आता पुढची मागणी काय तुमची? आमची मागणी अशी आहे, आम्हाला न्याय मिळावा. अटक वगैरे झाली पाहिजे त्यांना. झालीच पाहिजे ना. इतकं माझं रक्त घातलं, पुरी लुस्कान केली. एकंदरीत 21 तारखेला आणि 22 तारखेला या संपूर्ण कुटुंबावर, पवार कुटुंबावर 40 ते 50 जणांनी हल्ला चढवला आहे. 40 ते 50 जणांनी, त्याच्यामध्ये लेडीज पण आहेत. पण एक प्रश्न मला कधी कधी पोलीस यंत्रणेला सुद्धा विचारावा वाटतो की 40-50 गुंड एका कुटुंबावर हल्ला करत असतील तर पोलीस यंत्रणा शांत का बसली आहे? आणि हे कुटुंब त्या 40-50 गुंडांचा कमीत कमी 1.5 ते 2 वर्षांपासून अन्याय सहन करते. दारू पिऊन भांडण करणे, शिव्या देणे. मला पोलीस यंत्रणेला खरंच प्रश्न विचारावा वाटतो की पोलीस यंत्रणा शांत काय? त्यांच्यावर आता गुन्हा दाखल या कुटुंबांनी केला आहे. आता पाहूया पोलीस यंत्रणा पुढची ॲक्शन काय देते आणि या कुटुंबाला खरंच न्याय मिळतोय का. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकरसोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.